उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून। नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी। तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य। कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण। संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे। गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य। कामासाठी जोडपा हवाय। राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा। आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15। नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी। शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास। राज्य शासनानं जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी शर्तीमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करत श्रीगोंदा तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत फसव्या कर्जमाफी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्धार केलाय। यासाठी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात आली। शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांच्या पुढाकारानं ए स्टार हॉटेल येथे आयोजित बैठकीस तालुक्यातील विविध राजकीय पक्ष, शेतकरी संघटना आणि सामाजिक संघटनांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते। ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, अनिल घनवट, हरिदास शिर्के, प्रशांत दरेकर, अनिल ठवाळ, मारुती भापकर, श्रीनिवास नाईक, हेमंत नलगे, राजेंद्र नागवडे, मुकुंद सोनटक्के, शामराव नागवडे, माऊली मोटे, भास्कर वागसकर, नितीन डुबुल, भाऊसाहेब नेटके, अशोक नवले, रघुनाथ सूर्यवंशी, वसंत जामदार, राजेंद्र इधाते, महादेव म्हस्के, अनिल भुजबळ, दिलीप कर्डिले यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते। या बैठकीत 19 जून 2026 रोजी कोळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन तर 22 जून रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर भव्य निषेध आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आलाय। आज या ठिकाणी आम्ही 2 दिवसापूर्वी निर्णय घेतला आणि 15 तारखेला या ठिकाणी सर्वपक्षीय जे चळवळीत काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांची एक प्रमुख नेत्यांची नेत्यांची बैठक बोलवली। त्या बैठकीला किमान 70 प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि आमचा आजचा हा निर्णय पुढच्या या असणाऱ्या तालुक्यातल्या सगळ्या प्रश्नावर सगळ्यांनी सामुदायिक लढाई लढायची। सरकारच्या विरोधात आज ठिकाणी जे सरकारच्या विरोधात आज लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते प्रश्न सोडवण्यासाठी, सरकारला जाब विचारण्यासाठी आम्ही सोमवारी त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा आमचा आता आहेरवरचा मुद्दा म्हणजे कर्जमाफी आहे, ती सरसकट व्हावी हा मुद्दा त्यातमध्ये असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी कोळगावला 19ला रस्ता रोको करणार आहेत। खरं तर कोळगावचीच लोक रस्ता रोको करणार होतात। नलगे आपले हेमंतराव नलगे सर आणि आमचे डुबल नितीन अण्णा डुबल आणि तिकडं चिखलीचे बाबा महाराज झेंडे हे सगळेजण एकत्र येऊन करणार होते। आम्ही त्यांना विनंती केली आणि व्यापक स्वरूपाचा आम्ही 19 तारखेला ह्या कर्जमाफीच्या तालुक्यातल्या छोट्या मोठ्या प्रश्नासाठी रस्ता रोको करणार आहोत। आणि त्याच रस्ता रोकोच्या नंतर आमची घोषणा आहे की श्रीगोंद्याला एक मोठा मोर्चा एसटी स्टँड पासून ते कचेरीवर नेणार आहोत आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी, मग ते वीज असेल, पाणी असेल, कर्जमाफी असेल किंवा जे प्रश्न आता सध्या गरजेचे आहेत, लोकांना भेडसावतात आणि या सरकारला जाब विचारणाऱ्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सगळ्याच नेतृत्व एकत्र केले आणि सगळे नेते आम्ही एकत्रित येऊन ही लढाई लढणार आहोत। तालुक्याच्या बाहेरला कोणालाही बोलवणार नाही। तालुक्यातले जो येईल त्याला आम्ही त्याचं स्वागत करू, नाही येणार त्याचंही आम्ही काही करणार नाही। आम्हीच नेते आणि आम्हीच मत आहे की हे आमची उद्याची पडणारी ठिणगी ही राज्यभर गेली पाहिजे, पण त्याला कोणीतरी आधी टाकावं लागते। तो आम्ही टाकायचा प्रयत्न करतोय। राज्यात जाणे इतकी आमची ताकद नाही, पण राज्याच्या आणि देशाच्या पातळीवर काम करणार आमच्याकडं आपल्या तालुक्यात सुपुत्र अनिलरावजी घनवट आहेत। ते त्यांच्या संघटनेच्या आणि त्यांच्या विचाराच्या लोकांबरोबर निश्चितपणे हे देशापर्यंत नेतील अशी आम्हाला आशा आहे। महाराष्ट्र शासनाने जी कर्जमाफीची घोषणा केली आहे हे अत्यंत निराशाजनक आहे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारी आहे। याच्यामधून कोणत्याही गटातील शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नाही हे याच्यातून स्पष्ट दिसतंय। सरकारने ज्यावेळेला ही मंडळी सत्तेत येणार होती निवडणुकीमध्ये, यांनी शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी करू, 7/12 कोरा करू अशी आश्वासनं दिल्यामुळे जे शेतकरी भरणार होते तेही थकीत झाले आणि त्याच्यामुळं हा बोजा आता वाढलेला आहे आणि सरकारच्या आता जीवावरती आले ही सगळी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याची। एकूणच काय तर महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना
जितक्यात जास्त लुटता येईल तेवढं लुटतं आणि ज्या वेळेला द्यायची वेळ येते त्यावेळेला मात्र सरकार आपला हात आखडता घेते. मुळात शेतकरी कर्जबाजारी का होतो तर सरकार शेतकऱ्यांवरती जो अन्याय करतं, आमच्या कांद्याला भाव मिळायला लागले की निर्यात बंदी करतं, बाहेरून आयात करतं, सोयाबीनच्या तेलाची आयात होती, सोयाबीनची आयात होतीये, पुन्हा कापसाची आयात होतीये, गव्हावरती यांनी निर्यात बंदी लावली, आता साखरेवरती निर्यात बंदी लावली. आम्ही कर्ज फेडायचं कसं हा खरा प्रश्न निर्माण होतो. शेतकरी सरकारचं कर्ज देणे लागतच नाही. शेतकऱ्यांचं सरकारवरती कर्ज आहे हे आकडेवारीनिशी सिद्ध झालेलं आहे. तर श्रीगोंदा तालुक्यातून या फसव्या कर्जमाफीच्या विरोधामध्ये चळवळ सुरू झालेली आहे. आम्ही 19 तारखेला याच्या अगोदर एक कार्यक्रम झाला होता तहसील कार्यालयासमोर आणि आता 19 तारखेला कोळगाव येथे सकाळी 9 वाजता श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी कोळगाव येथे रस्ता रोको करतील आणि त्यानंतर 20 तारखेला बैठक आहे. मुख्यमंत्र्यांबरोबर आंदोलक रोहित दादा पवार यांची बैठक आहे आणि त्याच्यातून जर काही त्या चांगला उत्तर झालं नाही, काही निष्पन्न झालं नाही तर 22 तारखेला श्रीगोंद्यामध्ये मोर्चा काढण्यात येईल. एस टी स्टँडपासून तर तहसील कचेरीपर्यंत मोर्चा काढण्यात येईल आणि त्यानंतर हे आंदोलन किती चालवायचं ते त्यानंतर पाहू आणि या सगळ्या चळवळीमध्ये, या सगळ्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. आवाज जनतेसाठी गणेश कांबळे, श्रीगोंदा. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.